श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांनी समाजाला उपदेश देताना सर्वोच्च कृती कोणती ठरते, सर्वश्रेष्ठ भक्त कोण ठरतो याची शिकवण दिली आहे. स्वामींची ही शिकवण समाजाला वेगळी दिशा देणारी आहे. आपल्या देशात भाविकांची काहीच कमतरता नाही. आपल्याला श्रद्धेनुसार अनेक जण आपले आराध्य कुलदेवता संत महंत यांची उपासना नामस्मरण करत असतात. असेच एकदा स्वामी समर्थांचा सर्वश्रेष्ठ भक्त कोण अशी पैज लागली. यावेळी स्वामी समर्थांनी दिलेला उपदेश समाजाला एक वेगळी दिशा देणारा आहे. स्वामींच्या श्रेष्ठ भक्ताला संपूर्ण एका महिन्यापर्यंत नैवेद्य अर्पण करण्याचा मान मिळणार असल्याचे जाहीर होते. त्यासाठी गावातील सावकार गणेश, नावाजलेला हलवाई सदाशिव आणि गावातील सामान्य माणूस भास्कर आपापला दावा करतात. हे तिघेजण स्वामींकडे येऊन आपल्याला हा मान मिळावा अशी विनंती करतात. यावेळी पुढील 7 दिवसात तुम्ही अशी कृती करा जी सर्वोच्च असेल अशी अट स्वामी ठेवतात. गणेश सावकार स्वामींची मूर्ती घडवायची असे ठरवतात. सदाशिव सुखे मेवे असलेली उत्तम मिठाई तयार करण्यासाठी कामाला लागतात. एके दिवशी गणेश आणि सदाशिव रस्त्यात भेटतात. एकमेकांची निंदा करतात. आपलीच कृती सर्वोच्च ठरेल असा दावाही करतात. तेवढ्यात भास्कर एका घरात जाताना या दोघांना दिसतो. भास्कर घरातून बाहेर पडल्यावर आमचा मित्र भास्कर इथे येऊन काय करत होता असा प्रश्न ते दोघे घरातील एका व्यक्तीला विचारतात. यावर काही नाही, आमच्यासोबत बसतात, गप्पा गोष्टी होतात, चहापाणी घेऊन ते निघून जातात असे उत्तर त्यांना मिळते. ते दोघेही मनोमन आनंदून जातात. मुदत संपल्यावर स्वामी तिघांकडे जातात. स्वामी प्रथम गणेश सावकाराकडे जाऊन त्यांनी घडवलेली मूर्ती पाहतात. मग सदाशिवकडे जाऊन मिठाई चाखून बघतात. काय रे भास्करा, तू काय केलंस अशी विचारणा स्वामी भास्कराला करतात. यावर स्वामी मी काय विशेष करणार, मी फक्त तुमच्याबद्दल, तुमच्या लीलांबद्दल आणि तुमच्या सामर्थ्याबाबत लोकांना माहिती दिली. तुम्ही जो उपदेश करता त्याबाबत लोकांना समजावून सांगितले. नामस्मरणाचे महत्त्व पटवून दिले. त्यांना चांगला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला. तुमची शिकवण समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी काही प्रयत्न केले असे भास्कर सांगतो. स्वामी समर्थांनी सांगितले की शाब्बास भास्करा, आम्हाला जे पाहिजे होते तेच तू केलेस. तुलाच नैवेद्य अर्पण करण्याचा मान मिळणार असे स्वामी घोषित करतात. गणेश आणि सदाशिव यांना फार आश्चर्य वाटते. स्वामी त्यांना म्हणतात की अरे, संतांना देव का पाठवतो? अज्ञानी लोकांना सद्मार्गाचा रस्ता दाखवायला, त्यांना मार्गदर्शन करायला, प्रपंच करताना ईश्वराचे विस्मरण होऊ नये ही आठवण करून द्यायला. भास्कराने या कामात शक्य तसा हातभार लावला. अज्ञानी लोकांना सद्मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला. आमची शिकवण ज्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीत त्यांच्यापर्यंत ती पोहोचवली. गुरुला मूर्तीचा काय लोभ? संत मिष्ठान्न ग्रहण करतात ते भक्तांच्या समाधानासाठी. आम्हाला जे अपेक्षित होतं ते भास्कराने केले, म्हणून भास्कराची कृती सर्वश्रेष्ठ ठरली. श्री स्वामी समर्थ.